अतिउत्साहात रंग खेळताना कुणालाही इजा होऊन गंभीर स्वरूपाची जखम होऊ शकते। विशेषतः डोळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, कारण डोळा हा सर्वात नाजूक अवयवांपैकी एक अवयव असून रंगांमधील रासायनिक पदार्थांमुळे डोळ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे रंग जरा काळजीपूर्वक खेळा असं आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांनी केलं आहे। होळी आपला आनंदाचा क्षण असतो। आपण खूप आनंदाने तो साजरा करतो रंगाच्या रूपात। जे रंग आपण वापरतो ते शक्यतो नैसर्गिक किंवा हर्बल प्रकारचे जे रंग असतात ते वापरले तर जास्त चांगलं राहील। आणि दुसरे मेटॅलिक रंग जे असतात ते वापरणं योग्य नसतं आणि त्याने डोळ्याला इजा व्हायची शक्यता असते। डोळा हा खूप नाजूक भाग आहे। एक तर पहिल्यांदा आपल्याला खबरदारी घ्यायची आहे। खबरदारी म्हणजे अशी की आपण रंग तर वापरू पण डोळ्याला त्याची इजा होऊ नये एवढं आपण निश्चित बघितलं पाहिजे। लहान मुलं काय खेळता खेळता उत्साही खूप असतात आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्याला धोका संभवतो। एक तर हे रंगीत पाण्याने भरलेले जे फुगे असतात ना ते जर डोळ्यावरती जोरात मारले तर त्याची गंभीर प्रकारची इजा होऊ शकते। एक तर पापण्यांना इजा होते, कधी कधी रक्तस्राव पण होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट किंवा डोळ्यातला आतला लेन्स निघू शकतो। काही वेळा खूप जोरात मारला असेल तर डोळ्याच्या आतला पडदा पण फाटू शकतो। तर त्यामुळे खूप गंभीर प्रकारची इजा त्या फुग्यामुळे होऊ शकते, तर तो न वापरलेला बरा।